प्रत्येक गृहिणीला रोजचा पडलेला प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं, मुलांच्या डब्याला काय द्यायचं. आज आपण एक वाटी पोह्यापासून अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारी मस्त अशी एक रेसिपी बघणार आहोत. तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्याला बनवून देऊ शकतात. रोज पोहे किंवा उपमा खाऊन तुम्ही कंटाळला आहात का? तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. त्याचबरोबर अगदी ऑथेंटिक अशी साऊथ इंडियन लाल चटणीसुद्धा बघणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालविता पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर इथे मी एका बाउलमध्ये रोजच्या वापरातले कांदे पोहे बनवण्यासाठी जे आपण पोह्यांचा वापर करतो ते इथे मी 1 कप भरून पोहे घेतलेले आहे. खूप सारं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने आपल्याला चोळून धुवून घ्यायचे आहे. धुतल्यानंतर ज्या कपाने आपण कांदे पोहे मोजून घेतले त्याच कपाने इथे रवा घेतलेला आहे. आता तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बारीक किंवा जाडसुद्धा रवा घेऊ शकतात. अर्ध्या कपाला थोडंसं कमी असं मी घरचं अगदी मस्त घट्ट असं ताजं दही घेतलेलं आहे. शक्यतो ताजं दह्याचाच इथे आपल्याला वापर करायचा. पूर्णपणे जे काही जिन्नस आहे अगोदर सुके आपल्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने. त्यानंतर थोडा पाण्याचा वापर करत आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे. एकदम पाण्याचा सुद्धा आपल्याला इथे वापर करायचा नाही. अगदी थोडा पाण्याचा वापर करायचा आहे. त्यानुसार आपल्याला हे पूर्णपणे बॅटर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या पद्धतीचं इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे. जवळपास मला इथे 1 कप पाणी लागलेलं आहे. कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकतं. आता इथे आपलं पूर्णपणे हे बॅटर तयार झालेलं आहे. ह्या पद्धतीनुसार आपण आता यावर झाकण ठेवून घेणार आहोत 8 ते 10 मिनटं व तोपर्यंत आपण आता मस्त अशी साऊथ इंडियन आपली लाल चटणी बनवणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये मी मोठा 1 चमचा भरून तेल गरम करून घेतलेला आहे. सुरुवातीला इथे आपल्याला चणा डाळ टाकून घ्यायची आहे 1 चमचा. त्याचबरोबर उडीद डाळ टाकून घ्यायची आहे 1 चमचा. सतत हलवत आपल्याला मंद आचेवर अगदी खरपूस रंग येईपर्यंत अगदी सुगंध दरवळेपर्यंत आपल्याला पूर्णपणे दोन्ही डाळी चांगल्यापैकी भाजून घ्यायच्या आहे. अगदी अर्धा ते 1 मिनिटामध्ये अगदी सुगंध सुटलेला आहे. त्यानंतर आपण अगदी मीडियम आकाराचा त्याचबरोबर अगदी छोट्या आकाराचा इथे कांदा कापून घेतलेला आहे. उभे काप करून अगदी मस्त असं टेक्स्चर येण्यासाठी किंवा कलर येण्यासाठी इथे मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे काश्मीरी. त्याचबरोबर अगदी अर्धा इंच आल्याचं व 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. खूप जास्त लसणाचा सुद्धा आपल्याला इथे वापर करायचा नाही. मग त्यानंतर चटणीमध्ये अगदी असा उग्र वास येतो त्यामुळं. त्यानंतर अगदी छोट्या आकाराचा किंवा तुम्ही अर्धा टोमॅटो घेतला तरी चालेल, काहीच हरकत नाही. पाव चमचा हिंग टाकून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर अगदी आपण डाळ्या घेतो ना त्या डाळ्या इथे मी 1 चमचा भरून घेतलेल्या आहे. आता इथे भास्कर डाळ मी 1 चमचा घेतल्यानंतर तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही 2 चमचे भरून घेतले तरी चालेल. 2 चमचे इथे मी सुकं खोबरं जे आहे ते किसून घेतलेलं आहे. तुम्ही ओल्या खोबऱ्याचा सुद्धा इथे वापर करू शकतात. पण ओल्या खोबऱ्याचा वापर केल्यामुळं खूप जास्त दिवससुद्धा चटणी टिकत नाही. ही चटणी 4 ते 5 दिवस आरामशीर फ्रीजमध्ये टिकते. त्यामुळं आपण इथे सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये पूर्णपणे काढून घेतलेला आहे. अगदी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे चिंचेचा सुद्धा वापर करू शकतात. आता माझ्या घरात चिंच आवडत नसल्यामुळं यामध्ये मी कुठल्याही पद्धतीचा चिंचेचा वापर केलेला नाही. कमीत कमी पाण्याचा वापर करून मस्त अशी अगदी फाईन अशी इथे मी चटणी तयार करून घेतलेली आहे. अगदी परफेक्ट अशी साऊथ इंडियन स्टाईल आपली इथे रेड चटणी किंवा लाल चटणी तयार झालेली आहे. अगदी ऑथेंटिक आहे. आता यामध्ये मस्त असा आपण एक चुरचुरीत असा तडका देणार आहोत. त्यासाठी मी 1 मोठा चमचा तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं. अर्धा चमचा मोहरी तडकून घेतलेली आहे चांगल्यापैकी. त्याचबरोबर अगदी अर्धा ते 1 चमचा उडद डाळ घेतली. 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे. आणि आता पूर्णपणे हा जो तडका आहे तो हलकासा थंड होऊ द्यायचा. त्यानंतर यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग पावडर टाकायची. त्यानंतर अगदी मस्त असा चुरचुरीत हा तडका यावर टाकून द्यायचा आहे. तयार झाली आपली साऊथ इंडियन स्टाईल चटणी. आता चटणी तर आपली इथे तयार झालेलीच आहे.
अगदी बॅटरसुद्धा मस्त असं इथे मुरलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात 8 ते 10 मिनटं इथे पूर्णपणे झालेले आहेत. आपण आता पूर्णपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजवलेलं जे काही मिश्रण आहे ते थोडं थोडं यामध्ये टाकून अगदी आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून होता होईल एवढी आपल्याला फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. जशी आपण इडली किंवा डोशासाठी बनवतो त्याच पद्धतीचं आपल्याला अगदी फाईन असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी फाईन असं मी इथे पूर्णपणे हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता मी 2 बॅचमध्ये हे पूर्णपणे बॅटर काढून घेतलेलं आहे. चांगल्यापैकी व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये, जेणेकरून अगदी हलकं फुलकं तर होतंच व आतमध्ये सुद्धा हवा भरल्या जाते. आवश्यकतेनुसार यामध्ये मी आता पाणी ॲड केलेलं आहे व त्यानंतर आपल्याला जवळपास 2 ते 3 मिनटं पूर्णपणे हे बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मला इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी जवळपास इथे मला अर्धा कप पाणी लागलेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इनो फूड सॉल्ट मी इथे टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा जो आपला रोजच्या वापरातला नाश्त्याचा चमचा असतो किंवा मग तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही इथे खायचा सोडा अगदी पाव चमचा टाकला तरी चालेल. आता एकाच डायरेक्शनमध्ये जवळपास अर्धा मिनिटभर इथे मी पूर्णपणे फेटून घेतलेला आहे. अगदी मस्त असा स्पंज डोसा किंवा सेट डोसा बनवण्यासाठी हे पूर्णपणे बॅटर इथे तयार झालेलं आहे. अगदी परफेक्ट. अगोदरच मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता. सुरुवातीला चांगल्यापैकी पीठ ढवळून घ्यायचं. त्यानंतर 2 चमचे इथे बॅटर मी टाकून घेतलेला आहे. आता सेट डोसा किंवा स्पंज डोसा जो असतो तो थोडासा जाड प्रमाणात असतो. वरची बाजू चांगल्यापैकी सुकली की अर्धा चमचा भरून तेल टाकून घेतलं. त्यानंतर झाकण कव्हर करून अगदी कडा मोकळ्या करून आपल्याला पूर्ण सेट डोस्याची साईड चेंज करून घ्यायची आहे. अगदी जाळीसुद्धा सुरेख आलेली आहे. त्याचबरोबर कलर आणि टेक्स्चरसुद्धा अगदी सुंदर आणि अगदी परफेक्ट असं हे आलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात. दोन्हीही बाजूने आपण मस्त असं हे शेकून घेणार आहोत व एखादी चाळण असेल ना किंवा एखादी जाळी असेल यावर आपण काढून घेणार आहोत. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं डोसा अगदी ओला होत नाही आणि अगदी नरम कुरकुरीत राहतो बऱ्याच वेळ. त्यामुळं आपल्याला इथे जाळीवरच काढून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट. आता ह्याच पद्धतीने अजून एक तुम्हाला सेट डोसा मी करून दाखवणार आहे. पुन्हा एकदा इथे मी 2 चमचे भरून बॅटर टाकून घेतलं. अगदी सुंदर अशी जाळी पडलेली आहे तुम्ही पाहू शकतात. आणि त्याचबरोबर अगदी कडा मोकळ्या करून आपण साईड चेंज करणार आहोत. आता महत्त्वाची टीप अशी की कुठल्याही पद्धतीची घाई गडबड देखील करायची नाही. साधारणतः 1 ते 2 मिनटानंतर आपल्याला इथे साईड चेंज करून घ्यायची आहे. खूप जास्त घाई गडबड तुम्ही केली की मग तो सेट डोसा किंवा स्पंज डोसा आहे तो तुटू शकतो. आता ह्याच पद्धतीने पूर्णपणे ह्या बॅटरचे जवळपास 8 ते 10 इतके मी स्पंज डोसे करून घेतलेले आहे. तितकेच मऊ तितकेच लुसलुशीत असे हे अगदी होटाने खाता येईल असे तयार झालेले आहे. त्याचबरोबर कलर आणि टेक्स्चरसुद्धा अगदी मस्त आलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात किती मऊ लुसलुशीत झालेले आहे. तुम्ही कुठल्याही ओल्या नारळाच्या चटणीसोबत बटाट्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात. अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहे. त्याचबरोबर आपण जी तयार करून घेतलेली रेडवाली किंवा लालवाली चटणी आहे तीसुद्धा तुम्ही उत्तप्प्याबरोबर त्याचबरोबर इडलीबरोबर स्पंज डोशाबरोबर सुद्धा खाऊ शकतात. तर अगदी छोट्या टिप्ससहित पूर्णपणे आजची रेसिपी बघितलेली आहे. कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर व नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी मनीषा होम रेसिपीला सबस्क्राईब